सगळ्यांना समजलं, की हो, आपण खूप दुःखी आहोत. पण काही वेळानंतर सगळं दुःख विसरून जातात आणि पुन्हा आपल्या जगात मस्त होऊन जातात. या पुनरावृत्तीला आपण कसं रोखू शकतो? नाही, थोडी थोडी काहीतरी इज्जत आबरू असायला हवी. लापट नसलं पाहिजे. बस हेच आहे, आणखी काही नाही. हो, हे फॅक्ट आहे. आम्ही लापट आहोत. या लापटपणातून बाहेर कसं यायचं? जो लापट असेल त्याला जेवढ्या लाथा माराल तेवढं तो काय म्हणणार, आणखी मारा, हेच म्हणेल ना. तुमच्यासोबत असं आहे, चला प्रयोग करूया, या. जेव्हा आयुष्य लाथ मारेल तेव्हा इतक्या लवकर मनोरंजनाच्या आहारी जाऊ नका. त्या अपमानाला आत धुंसू द्या, जळू द्या. तुमच्याकडे मलम खूप आहेत. इतके लहान आहात का की कोणी तुम्हाला विकत घेऊ शकेल? अमूल्य आहात. धन्यवाद. आता तर पडायला सुरुवात झाली आहे. इतक्या लवकर धन्यवाद. प्रणाम आचार्यजी. जसं तुम्ही सांगितलं, की दुःखाला बघा. दुःख तर लक्षात राहून जातं. तुम्ही आता सांगितलं, की दुःख बघा. सगळ्यांना समजलं, की हो, आपण खूप दुःखी आहोत आणि त्याबद्दल शोकही करतात. पण काही वेळानंतर सगळं दुःख विसरून जातं. विसरून जातात आणि पुन्हा आपल्या जगात मस्त होऊन जातात. या रिपिटेशनला आपण कसं रोखू शकतो? नाही, थोडी थोडी काहीतरी इज्जत आबरू असायला हवी. लापट नसलं पाहिजे. बस हेच आहे. आणि काही नाहीये. पण आम्ही लापट आहोत. हा फॅक्ट आहे, की आम्ही लापट आहोत. या लापटपणातून बाहेर कसं यायचं? मी तुम्हाला प्रमाणित करू इच्छितो की तुम्ही सच्चिदानंद आहात. तुम्ही लापट नाही आहात. आणि मी सिद्ध करून दाखवीन. सांगू का कसं? तुम्ही जर लापट असता तर लाथा खाण्याचीही तुमच्यामध्ये अनंत क्षमता असती. तुम्हाला इतक्या लाथा पडायला हव्या की तुम्हाला कळून चुकेल की तुम्ही लापट नाही आहात. जर तुम्ही लापट असता तर जेवढ्या लाथा तुम्हाला पडल्या असत्या तुम्ही खात गेल्या असता. लापट, लतखोर याची व्याख्याच ही आहे. लत म्हणजे लाथ, खोर म्हणजे खाणारा. पण तुम्ही लापट सुद्धा फक्त त्याच मर्यादेपर्यंत आहात ज्या मर्यादेपर्यंत तुमचा अहंकार लाथा खाऊ शकतो आणि त्यांना आपला आहार बनवू शकतो. लाथा खाण्याची तुमची क्षमता अनंत नाहीये. तुम्ही लापट नाही आहात. तुम्ही सत्य स्वरूप आहात. तुम्ही सच्चिदानंद आहात. सत्य तुम्ही अनंत पिऊन जाल. लाथा तुम्ही अनंत नाही खाऊ शकत. आणि जो म्हणेल की तो लापट आहे त्यावर उपाय हा आहे की त्याला इतक्या लाथा पडाव्यात की त्याला कळून चुकेल की तो लापट नाहीये. जो लापट असेल त्याला जेवढ्या लाथा माराल तेवढं तो काय म्हणणार, आणखी मारा, हेच म्हणेल ना. तुमच्यासोबत असं आहे का? चला प्रयोग करूया, या. ते 8 लोक आहेत ज्यांना आपल्या दुःखातून मुक्ती हवी आहे आणि ते खूप आता बंडखोर होऊन गेलेत. त्यांनाही कोणीतरी पाहिजे लावायला. असं वाटतं आचार्यजी, की जेव्हा लाट पडते त्यावेळेपर्यंत तर जाणवत राहतं. मग येऊन कोणीतरी सुन्न करून जातं. हेच आहे. कोणीतरी सुन्न म्हणूनच करून जातं आपल्याला आणि हेच. आपण तुम्ही आपल्याच स्वतःच दुनियेत उपाय मस्त. सांगितला. तर लाख जेव्हा पडते त्याच्यानंतर कोणीतरी येऊन मलम लावून जातं. ठीक हो. ठीक आहे ना. तर म्हणजेच अनंत लाथा तुम्हाला कधीच पडू दिल्या जात नाही. हीच समस्या आहे. लाथेला नकार नका देऊ, मलमाला नकार द्या. त्या जखमेला दुमसू द्या, जखमेला वाहू द्या. इतक्या लवकर मलम लावू देऊ नका. जेव्हा आयुष्य लाथा मारेल तेव्हा इतक्या लवकर मनोरंजनाच्या आहारी जाऊ नका. त्या अपमानाला आत धुंसू द्या, जळू द्या आपल्या आत्मसन्मानाला. तुमची सगळी समस्या डिस्ट्रॅक्शन्स आणि मनोरंजन आहे. तुमच्याकडे मलम खूप उपलब्ध आहेत. तुमच्याकडे सत्यापासून लपण्याचे मार्ग खूप उपलब्ध आहेत. बॉसकडून लाथ पडते, घरी येऊन बायकोच्या पदराखाली शिरता. विसरलात की आज किती अपमान झाला होता. पूर्ण आठवडाभर क्लायंटकडून धोका खाल्ला, शिव्या खाल्ल्या, विकेंडला जाऊन शॉपिंग केली, पिक्चर बघितला. पूर्ण वर्ष वाया गेलं होतं. म्हटलं न्यू इयरला जाऊन फॉरेन व्हॅकेशन करून येऊ. तुमच्याकडे मलम खूप आहे. आपली दुर्दशा पाहिली, स्क्रोलिंग केलं. आपल्यापेक्षाही वाईट अवस्था कोणाची तरी बघितली, मलम लागला. मलम लावू देऊ नका. मलम लावू देऊ नका.
तुम्हाला कळून चुकेल की तुम्ही लापट नाही आहात. अरे, वेदांताने असंच थोडी सत्याला आत्मा म्हटलंय. तुम्ही इतके मोठे आहात की तुमच्यापेक्षा मोठी कोणतीही दुसरी सत्यता नाहीये. तुम्ही स्वतःला लापट म्हणताय. तुम्हाला विराटही म्हटलं गेलेलं नाहीये. तुम्हाला अनंत म्हटलं गेलंय. आणि तुम्ही स्वतःला लापट अद्वैत आहात तुम्ही. तुम्हाला लाथ मारणाराही दुसरा कोणी असू शकत नाही. जर तुम्हाला लाथ पडलीये तर ती तुम्ही स्वतःच स्वतःला मारली असेल. लापट कसे झाला? बसची आग पेटत असते ना. त्या आगीला तुम्ही दाबून टाकता. सोयी सुविधांच्या खाली. खूप सुंदर वक्तव्य आहे लुमिल यांचं. साहित्यिकांमध्ये, कलावंतांमध्ये जे अलीकडच्या दशकांमध्ये आदरणीय झालेत, त्यामध्ये माझ्यासाठी ते अग्रगण्य आहेत. म्हणतात, "ऐसा नहीं कि मैं ठंडा आदमी हूं, ऐसा नहीं कि मैं ठंडा आदमी हूं, मेरे भीतर भी आग है, पर वो कभी भभक कर बाहर नहीं आने पाती. ऐसा नहीं कि मैं ठंडा आदमी हूं, मेरे भीतर भी आग है, पर वो कभी भभक कर बाहर नहीं आने पाती, क्योंकि उसके चारों ओर चक्कर काटता हुआ एक पूंजीवादी दिमाग है." तुमच्यात आग पेटते आतून, पण कधी पैशाचा लोभ, कधी सुविधेचा लोभ तुम्हाला थांबवतो. तुम्ही स्वतःच आपल्या आगीवर पाणी टाकता. यद्यपि यह सही है कि मैं कोई ठंडा आदमी नहीं हूं, मुझ में भी आग है, मगर वह भभक कर बाहर नहीं आती, क्योंकि उसके चारों तरफ चक्कर काटता हुआ एक पूंजीवादी दिमाग है, जो परिवर्तन तो चाहता है मगर आहिस्ता आहिस्ता. बदल कसा हवा असतो आपल्या या सुविधांनी ग्रासलेल्या डोक्याला? जो परिवर्तन तो चाहता है मगर आहिस्ता आहिस्ता कुछ इस तरह की चीजों की शालीनता बनी रहे. इज्जत, जगासमोर अपमान होता कामा नये. बंड पुकारलं तर कुठे नग्न व्हायला लागू नये. नग्न व्हायला घाबरू नका. 100 वेळा सांगितलंय, निर्लज्ज व्हा. निर्लज्ज होणं खूप गरजेचं आहे. जसं गरजेचं आहे ना निर्विकल्प होणं, जसं गरजेचं आहे ना अरूप होणं, निष्काम होणं, तसंच गरजेचं आहे निर्लज्ज होणं. निर्विकल्प होणं, निष्काम होणं शक्यच होणार नाही जर होऊ शकला नाहीत निर्लज्ज. जो परिवर्तन तो चाहता है मगर आहिस्ता आहिस्ता कुछ इस तरह की चीज़ों की शालीनता बनी रहे, कुछ इस तरह की काख भी ढकी रहे और विरोध में उठे हुए हाथ की मुट्ठी भी तनी रहे. और यही वजह है कि बात फैलने के हद तक आते आते रुक जाती है. क्योंकि हर बार आता एक कानाखाली बाजू द्या जरा. क्योंकि हर बार चंद टुच्ची सुविधाओं के लालच के सामने अभियोग की भाषा चुक जाती है. तुम्ही लाथा खात नाही, तुम्ही आपल्या पृष्ठभागाचा सौदा करता. तुम्ही म्हणता पैसे द्याल ना, या मारा. आणि मग म्हणता मी तर लापट आहे. तुम्ही लापट नाही आहात. तुम्ही लाथ खाण्याचा सौदा केलाय. का सौदा करताय? विकायला तयार का बसलात? इतके लहान आहात का की कोणी तुम्हाला विकत घेऊ शकेल? कोणी विकत घेऊ शकतं तुम्हाला? अमूल आहात. अमूल्य आहात.
ज्याचं कोणतंही मूल्य लावलं जाऊ शकत नाही, ज्याला मोजलं जाऊ शकत नाही. द इमेजरेबल. कोणी तुम्हाला विकत कसं घे, ज्याला मोजलंच जाऊ शकत नाही, त्याला विकत कसं घेतलं जाईल? समजते त्या गोष्ट. मलम लावायचा नाहीये. जेव्हा कानाखाली पडेल, तेव्हा गालावर बोटांचे वण तसेच राहू द्यायचेत. हे करून मनोरंजनाच्या आडोशाला जाऊन बसायचं नाहीये. आयुष्य अपमानित करतं. या दुःखाला पार आतपर्यंत उतरू द्या. ऋषींनी हेच केलं होतं. नेती इथूनच जन्माला आली होती. ते म्हणाले, आम्ही असं काही का स्वीकारावं जे आम्हाला अपमानित करतं, जे आम्हाला धोका देतं, जे काही नित्य नाहीये. आम्ही त्याला सत्य मानण्यास नकार देतो. इथून आलेत उपनिषद. नित्य नाही तर सत्य नाही. जे काही येऊन भरवसा देऊन, वचनं देऊन देऊन मागे हटतं, गायब होऊन जातं. आम्ही त्याला धुरकावून लावू. आम्ही कोणाकडूनही धोका खायला तयार नाही आहोत. तुम्ही लाथ खायला तयार झालात. आणि लक्षात ठेवा, कोणी कधीही कोणाला धोका देत नाही. फक्त वचनं धोका देतात. तुम्ही कधी लाथ खात नाही, विसरायचं नाही. पृष्ठभाग विकता. कोणीतरी वचन देतं की लाथ खाऊन घ्या, बदल्यात सोयीसुविधा देऊन टाकू. खा लाथ, बदल्यात पैसे देऊ, इज्जत देऊ. हे सगळे सौदे धुडकावून लावा. पूर्णपणे निर्लज्ज व्हा. म्हणा, नाही पाहिजे तुमची इज्जत. नाही पाहिजे. आम्ही नालायक आहोत, आम्ही बेइज्जत आहोत, आम्ही निर्लज्ज आहोत. कोणी येऊन बोलेल, खूप निर्लज्ज आहात. म्हणा, हो आहे. अगदी अगिमानाने निर्लज्ज आहोत. खूप निर्लज्ज आहात. मग धन्यवाद. आता तर पडायला सुरुवात झाली. इतक्या लवकर धन्यवाद. आणि स्वतःला लापट म्हणत होता. तुम्ही लापट असता तर म्हणाला असता, आचार्यजी खूप आनंद येतो, अजून मारा. पण तुम्ही मध्येच मला थांबवून म्हणाला धन्यवाद. यावरूनच काय सिद्ध झालं? तुम्ही लापट नाही आहात. तुम्ही सच्चिदानंद घन ब्रह्म आहात. बसा.